हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे। मी आशा करते की तुम्ही खूप छान असाल। पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते। माझ्या एका मैत्रिणीने मला कमेंट केली आहे कालच्या व्लॉगवर की आज खूप फ्रेश दिसतेस। मी खूप फ्रेशच असते मला बऱ्याच वेळेला कमेंट येतात खरं ह्या। मी ॲक्च्युली फ्रेशच असते, आपण रोज फ्रेश असतो, घरामध्ये आंघोळ वगैरे करतो। पण होतं कसं की घरामध्ये मला एवढं अप टू डेट मेकअप करून किंवा कानात असं काही घालून आणि व्यवस्थित असं राहायला नाही आवडत। घरामध्येच आहे त्याच्यामुळे आपण स्वतःकडे एवढं लक्ष देत नाही आणि बाहेर गेलं ना की मग आपण छान जातो कुठेही जाताना, म्हणून मग मे बी तुम्हाला फ्रेश दिसत असावं मला ती कमेंट ऐकून वाचून फार हसायला आलं। तर असं मी नीट राहण्याचा नक्की प्रयत्न करेन। इथून पुढच्या ब्लॉगमध्ये मला त्यांच्याच नाही अजून एक दोन जणींच्या कमेंट आल्या होत्या, तर मी नक्कीच अजून छान राहण्याचा, वेल मेंटेन राहण्याचा प्रयत्न नक्कीच करेन। थँक्यू कमेंट केल्याबद्दल। तर चला त्याच्या पुढची स्टोरी सांगते की एवढा उशिरा आम्ही आज सांगितलं नाही ना मी तुम्हाला। हां, आता आम्ही नाश्ता करत आहोत, 2 वाजलेत। त्याचं कारण असं की आज सकाळी आहे ना पाणी होतं आणि थोड्या वेळानंतर पाणी गेलं। मग मी बघायला गेली खाली काय झालं आहे म्हणून, तेव्हा कळलं की मोटर जळालेली आहे। तर मोटर जळाली म्हटल्यावर आपण काहीच करू शकत नाही। मोटर रिपेअर करायला खूप वेळ जाणार होता, 2-3 दिवस। मग शेवट नवीन मोटर लावण्याचाच निर्णय घेतला, कारण की तिला पण खूप खर्च येणार होता। तसं ती बनवून रिपेअर करून तिला स्पेअरमध्ये ठेवायचंच आहे। पण आत्ता सध्या पाण्याची खूप गरज होती, कोणालाच माहीत नव्हतं। अचानक पाणी गेलं आणि पाणी 24 तास असल्यामुळे बिल्डिंगमध्ये आमच्या कोणीच पाणी भरून ठेवत नाही आणि ही पाणी वरती चढवायची मोटर होती, त्यामुळे अत्यंत आवश्यकता होती। त्याच्यामुळे मग सकाळी आता हे घरी होते म्हणून मग झालं सगळं। तर पटापट मोटर आणली, करून घेतलं सगळं, नवीन मोटर फिट केली आणि मग फायनली 1 वाजता पाणी आलं। तोपर्यंत सगळी बोंबाबोंबत चाललेली, सकाळपासून पाणी नव्हतं, काय नव्हतं। प्रथम स्कूलमध्ये गेला तेव्हा पाणी होतं, तर म्हटलं काही काम नाही काय नाही, कालचा थकवा पण होता म्हणून मी परत झोपली आणि उठून नंतर बघते 8:30-9ला तर पाणी नव्हतं। बसलो असंच। तर आता पाणी आलं, आंघोळ वगैरे झाल्या, बाकी कामं उरकायचीत मला। तर म्हटलं भूक लागली खूप, कारण की खाल्लेलं नाही आहे सकाळपासून काय। तर चहा ठेवला आहे सगळ्यांना आणि ब्रेड आणला आहे, म्हटलं गार्लिक ब्रेड बनवते, बटर गार्लिक ब्रेड। तर ते करते आणि एक हार्ट शेपची पाकळी मला दिसलेली आहे लसणाची, ती दाखवते तुम्हाला, खूप छान आहे, क्यूटची अशी, मस्त आहे। बॅक कॅमेरा करून दाखवते, ही बघा हार्ट शेपची पाकळी लसणाची। गार्लिक हे बनवायचं आहे ना, त्याच्यामुळे मग मी लसूण सोलत होते तेव्हा ही दिसली, खूप सुंदर आहे। आणि तिच्या ह्याला आहे ना, हे बघा असं पिल्लू कसं येतं तिला, तसं पिल्लू आलेलं आहे आणि हार्टवर एक साईडला छोटासा हार्ट कसा असतो तसं वाटतंय मला। ती खूप सुंदर आहे ही पाकळी लसणाची। चला चहा ठेवला आहे, ब्रेड आणला आहे आणि इथे बटरसुद्धा काढलेले आहेत। तर करते गार्लिक ब्रेड। बटर काढून घेतलं आहे, याच्यामध्ये लसूण किसून ॲड करते। बटरमध्ये खूप मीठ असतं त्यामुळे मी मीठ ॲड नाही करणार। आणि लसूण हे बघा ह्याच्यामध्ये किसून टाकलेलं आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर छान येईल। आणि थोडीशी ऑरेगॅनो हर्ब्स टाकते याच्यामध्ये, थोडासा चाट मसाला टाकते। सगळं मिक्स करून घेतलं आहे छान। याच्यामध्ये ना थोडीशी काळी मिरी पावडर टाकते। मी हिला आत्ताच कुटून रेडी केलं आहे, म्हणजे घरच्या घरीच बनवली आहे। काळी मिरी होती थोडीशी, ती कुटली आणि याच्यामध्ये ॲड केली, त्यामुळे छान फ्लेवर येईल। हे ब्रेडला मी स्प्रेड करून घेतलं आहे, हे बघा स्प्रेड केलं आहे सगळं। याच्यावर थोडं चीज किसते, चीजची क्यूब आहे, चीज किसलं आहे। याच्यावर थोडीशी काळी मिरी पावडर आणि दुसरा ब्रेड ठेवते असा। चहा पण रेडी होतो आहे आणि मस्त ह्याला गरम करून घेते आता। तर आधी थोडंसं बटर ॲड करते गरमीने। परत आता ह्याला पागवून घेतले मी बटरला थोडंसं। तूप केलं तरी चालेल, तुपाने पण छान लागतात। ब्रेड टाकते, मस्त असे गोल्डन करून घेतलेत। एवढेच गोल्डन झालेले आवडतात मला, जरा छान वाटतात आणि थोडेसे कुरकुरीत होतात, क्रिस्पी होतात।
त्याच्यामुळे थोडेसे जास्त हे केलेत मी, तव्यावर फ्राय केलेत. फ्राय म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणतो टोस्ट करतो ना, त्याला टोस्ट केलेत. आणि आपल्या प्युअर अस्सल मराठी भाषेत म्हणतो आपण त्याला गरम केले, तर गरम केलेत. चलो चाय आणि इथे ब्रेड टोस्ट गार्लिक ब्रेड रेडी झालेला आहे. पहिल्यांदा प्रथमला देते, तर मी तो स्कूलमधून आल्यावर त्याने काय खाल्लं नाही आणि म्हटलं पटापट हेच होईल आता, म्हणून मग त्याला देते. आधी त्याला भूक लागली मग बघू. तर आता यांना पण देते. मी पण चहा उठून घेतला आहे आणि मी पण नाश्ता करते आणि मग भेटते थोड्या वेळाने. तर आता माझी सगळी कामं झालीत. सगळी कामं म्हणजे आपली बेसिक जी काही कपडे भांडी लादी असते ती कामं झालीत. आणि साडेतीन पण नाही, 3:45 वाजलेले आहेत. आणि एवढी सगळी कामं उरकता आता मला काही काम नाही आहे, तर म्हटलं आता लागलीच काही काम नाही तर हे सगळं पुसून घेते पटापट. वरच्यावर पटकन होईल. पाणी घेते बकेटमध्ये आणि पटकन पुसून घेते सगळं, कारण की ते 2-3 दिवसापासून राहिलं आहे, ते पुसून घेते. त्याच्या आधी आमच्या साहेबांना प्यायचं आहे पुन्हा चहा, तर चहा ठेवते. बाकी सगळी कामं उरकलीत. आता चहा ठेवते आणि मग मी थोडंसंच राहिलं आहे. विंडो तर पुसल्या होत्या, त्यामुळे फक्त हे समोरचं आहे ते पुसायचं आहे, हे कबड पुसायचं आहे आणि डोअर वगैरे राहिले, त्यामुळे ते पटकन होऊन जाईल अर्ध्या तासात. चहा ठेवते पहिल्यांदा. बकेटमध्ये पाणी घेतलं आहे, काही पाईप जे की मी नेहमी वापरत असते पुसण्यासाठी, तर हे पुसायचंच आहे, सेपरेट पुसायसाठी ठेवते मी. ते आहे. आणि वासासाठी याच्यामध्ये फिनल वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही ॲड करू शकता, छान वास येतो बस. आणि जीवजंतू मरतात, तर करते थोडंसं फिनल ॲड, छान स्मेल छान येईल. थोडंसं फिनल ॲड केलं आणि हे जे आहे ना स्पार्कलचं ते ॲड करते, मस्त स्मेल येतो याचा. आणि पॉज करा 2 मिनटं. हे मला ही रील दाखवत होते की जुन्या जमान्यामध्ये म्हणजे त्या पिक्चरमध्ये असं दाखवलेलं आहे की प्रपोज कसं करतात, तर बघा आता चालू करा. छोटा सा लल्ला होगा मेरा कमोजी, और उसका नाम मैं रखूंगा श्री गंगा प्रसाद. कमोजी, आपने उस लल्ले की माँ बनेगी. हाय का अजून बात सुनकर जगह में मत पड़े कमोजी, अगर छिड़ने ने चाहा तो यहाँ लल्लों की लाइन लग जाएगी जी. ती पण कधी खुशून पळाली. आणि मला म्हणतात आज काय प्रपोज डे का, म्हटलं मला काय माहिती कुठला डे, आपला डेची काही संबंध आहे का सध्या. मला म्हणतात पहिला मला चहा दे, बाकी सगळं मरू दे, चहा दे पहिला. ते हे ना सगळं मी धुवून ठेवलेलं आहे स्वच्छ. याला पण पितांबरीने घासले मस्त, आज चकाट टाईप अशी पितांबरीने घासल्यामुळे चमकले ते छान. तर सगळं धुवून ठेवलं हे. आता पहिल्यांदा आहे ना डोअर पुसून घेते, कारण की तो जास्त खराब नाही झाला, पटकन क्लीन होईल आणि पाणी पण खराब होणार नाही जास्त. बाकीच्या याच्यावर इथे किती धुळे बघताय तुम्ही, किती धुळ्याचे जे ठेवलं होतं ना सामान त्याचे पूर्ण ठसे उमटले हे बघा. त्यामुळे आधी डोअर पुसते मग हे पुसते. मशरी ती 4थ्या माळ्यावरची. मस्त आहे, जड आहे, त्याची क्वालिटी खूप छान आहे. आणि जरासं जरी पुसला ना तरी तो लगेच चमकतो, त्याला काही जास्त साबण वगैरे लावावं लागत नाही. असा पुसला तरी लगेच होऊन जातो. मस्त एकदा हात मारला सगळा डोअर क्लीन झालेला आहे. एका मिनिटात बघू शकता तुम्ही.
लाईटीचा बोर्ड पण मी पुसून घेतला आहे. हे छान क्लीन झाले आणि आज हे घरी असल्यामुळे यांनी कॅमेरा धरला होता त्यामुळे मला ट्रायपॉडला मोबाईल लावायची गरज नाही पडली. तर झाले एका मिनिटात क्लीन झाले हे. आणि इथे ना आम्ही लाईट लावलेली आहे. त्याचं जे चार्जिंगचं आहे ते असं आहे ही बॅटरी. तर हे रिमूव्ह करू शकतो आणि मग हे फक्त चार्जिंगला लावायचं. इथे झालं एक मिनटं. तर हे काढू शकतो आणि इथे हे जे दिसते इथे चार्जिंगला लावू शकतो. हे काढून आणि मग परत चार्ज झालं की परत हे लावू शकतो. अशी ही लाईट आहे, याच्यावर झाकण असतं तर ते नाही आहे ही लाईट. आणि ह्या चेंज पण होतात लाईटी. हे बघा असं हे केलं ना चेंज होतात ह्या लाईटी जशा पाहिजे तशा. जर हात जरी लागला ना तरी ते हे होते वगैरे चेंज झालं. त्याच्यामुळे मी पुस्तकात हात लागला तर लाईट लागली. आता ती बंद करते. रात्रीच्याच फक्त छान दिसते ती लाईट. आता लावून घेते. हे झाले हे बघा लावून झाले. हे असं घरात अशा सगळ्या शोच्या वस्तू आपल्याला खूप आवडतात लावायला. पण साफसफाई करायचं म्हटलं ना खूप कंटाळा येतो. पण त्या करायला पण पाहिजे, नाही तर मग घाण दिसतं. गोष्ट आपण घरामध्ये आणतो म्हटलं तिला मेंटेन ठेवणं पण तेवढंच गरजेचं आहे. तर जास्त वेळ नाही मिळाला तर 15-1 दिवसातनं तरी पुसलं पाहिजे असं, म्हणजे ते दिसायला पण छान दिसतं म्हणून. आता हे पण काढते. किती धूळ आहे इथे पण काढते ना. पण चकाचक झालेला आहे. आता त्याची स्पीड अजून वाढेल. चालेल आता फक्त हे कपाटावर एक स्वच्छ कपड्याचा हात मारून घेते, कारण की ते तर खूप घाण झाले, काळं झाले. काच खराब होईल. दुसऱ्याचा हात फिरवते याच्यावर दुसऱ्या कपड्याचा. झाले सगळं पुसून फायनली आज झालेलं आहे. सगळं चकाचक झाले. सगळी ही कामं तर झाली सगळी. आणि आत्ता वाजले बरोबर 5:30 वाजले. आता काय करते, आता मला जायचं आहे खाली. मी 2 साड्या घेतल्या होत्या तर त्या द्यायच्यात मला फॉल बिडिंगला. खूप दिवस झाले त्या आणून तशाच ठेवल्यात मी, फॉल बिडिंगला दिल्या नाहीत. तर म्हटलं करून ठेवते, म्हणजे मग आता होळी वगैरे येते, परत आपला गुढीपाडवा येतो आहे तर घालता येतील आणि आहेत आता. त्याच्यामुळे म्हटलं करून ठेवल्या म्हणजे मग त्या घालता येतील. आणि त्या कोणत्या घेतल्यात तर तुम्हाला दाखवते. मागे मी सांगितलं ना तुम्हाला की शुक्रवारी पनवेलला मोठा बाजार भरतो, खूप मोठा. तर तिथे एक साडी आवडली मला त्या बाजारामध्ये. त्या गुजराती बायका बसतात ना घेऊन साड्या, तर त्यांच्याकडे खूप आवडली. बांधणीची साडी आहे तर ती मला आवडली. मग मी घेऊन आली. मला साडी किंवा ड्रेस आणि खूप जर असा आवडला, मनामध्ये भरला की मग मला मोह आवरत नाही त्या गोष्टीचा. कारण की कपड्यांच्या बाबतीत आहे ना मी खूप शौक आहे. मला कपडे बघितले की मला कंट्रोल होत नाही. त्यातल्या त्यात बऱ्यापैकी कंट्रोल करते मी आता. पण एखादी वस्तू जर खरंच खूप आवडली असेल आणि मनात भरली असेल तर मग मला कंट्रोल होत नाही अजिबात. मग आपली जी काही सेविंग असते मग मी यांना सांगत नाही आणि गपचूप घेते साड्या. तर आत्ता यांच्यासमोर काढल्यात साड्या मी. एक तर मला त्यांनीच घेऊन दिली आणि एक मी घेतलेली आहे. तुम्हाला दाखवते या दोन्ही साड्या मी. तर त्या फॉल बिडिंगला द्यायच्यात मला. आणि एक ब्लाऊज घेतला त्याचे पण हात लावायला द्यायचे. साड्या दाखवते पहिल्यांदा. ही सगळ्यात आधी आहे ना ही ऑनलाईन मागवलेली साडी आहे मी. हिला खूप दिवस झाले, म्हणजे जो येऊन पण हिला 1.5 महिना झाला. तर अशीच बघता बघता मला आवडली होती. तर हिला पण 1.5 महिना झाला. आणि असं मस्त गोल्डन कलर यायचा आणि जॉर्जेटचा कपडा आहे. छान बसते, अगदी अंगावर चापून चोपून बसते. कोणत्याही पटकन जर कुठे जायचं झालं ना आणि घालायची झाली तर पटकन नेसता येते. साध्या साड्या जास्त नाही आहेत माझ्याकडे, भरलेल्या वगैरे वर्कच्या अशाच साड्या आहेत हेवीमध्ये. तर
अशा साड्या पण मला आता म्हटलं घेऊयात 2-3, म्हणजे पटकन कुठेही घालता येते. तर ही एक घेऊन ठेवली होती मी, हिला पण खूप वेळ झाला, तर हिला द्यायचं फॉल बिडिंगला. त्याच्यानंतर ही मी त्या दिवशी बाजारातनं आणली. खोलावं लागेल. आणि माझा फेवरेट कलर ब्ल्यू खूप आवडतो मला, रॉयल ब्ल्यू कलर मला खूप आवडतो, खूप म्हणजे खूप. हे मिऱ्यांना आहे खाली, आणि प्लस पदराला पण फ्रंट साईडला येतं ना आपल्या, तर तिथे आहे. आणि अशी आहे पूर्ण, ही बांधणीची साडी आहे. हे जाणार नाही आहे याची गॅरंटी दिली आहे मी, नखाने पण असं हे करून बघितलं तर जात नाही आहे. तर तुम्हाला उजेडात दाखवते. खूप सुंदर साडी आहे, मला बघितल्याच खूप आवडली होती. इतकी मस्त साडी आहे. बांधणीची एकही साडी नाही आहे माझ्याकडे सध्या तरी नाही आहे, पहिल्या होत्या पण आता माझ्याकडे बांधणीची एकही साडी नाही आहे. रुमाल पडलेत, वाळून वाऱ्याने उडालेत. हे बघा, असे मस्त रॉयल ब्ल्यू कलर आहे तिचा. तर ह्या 2 साड्या होत्या. तर आता ह्या दोन्ही साड्या फॉल बिडिंगला देते. आणि हो, हा ब्लाऊज दाखवते तुम्हाला. हा वाशीला घेतलेला आम्ही, त्या मागे वाशीला गेलो होतो ना स्ट्रीट शॉपिंगला, तुम्हाला दाखवलं होतं मी व्हिडिओमध्ये. तर तेव्हा हा ब्लाऊज घेतलेला मी, हा 250 रुपयाला घेतला आहे. म्हटलं कोणत्याही साडीवर पटकन घालता येईल, कारण की साध्या साड्यांवरचे ब्लाऊज मी शक्यतो शिवत नाही. खूप कमी ब्लाऊज शिवते, कारण की मॅच होतात इकडचा करून आहे ना, मॅच होऊन जातात ब्लाऊज. म्हणून मी सगळ्या साड्यांवर ब्लाऊज शिवत बसत नाही, मोजक्याच साड्यांवर ब्लाऊज शिवते जे मला आवडतात जास्त त्या. तर म्हणून मी हा घेतला. तर हा आता याच्यामध्ये आहे ना, कॉम्बिनेशनमध्ये हा खूप सुंदर याच्यावर मॅच होईल. तो झालेलाच आहे मॅच, मी अगोदरच हा आणला होता आणि साडी नंतर घेतली, पण आता हे कॉम्बिनेशन छान दिसेल. तर याचे हात आहेत याच्यामध्ये, हे पण मी लावून आणते. आणि छान आहे. हा ब्लाऊजचा कपडा पण खूप सुंदर आहे, कॉटन आहे, प्युअर कॉटन आहे, त्यामुळे सुंदर आहे हा ब्लाऊज 250 रुपयाच्या मानाने. कारण की आपली शिलाईच मी ब्लाऊजची आहे ना, कमीत कमी 500 रुपये मी शिलाईच देते ब्लाऊजची त्याच्या, आणि आपला कपडा वेगळा असतो त्या मानाने. तर मला हा ब्लाऊज खूप आवडला रेडीमेड. जेवणाला सुरुवात केली आहे आणि आज जेवणामध्ये बनवणार आहे मी पालकाची पुरी, बटाटा आणि वांग्याची भाजी, पालकाची पुरी, आणि कुकर लावला इथे डाळ भाताचा. हिला फक्त गरम पाण्यामध्ये 2 मिनटं उकळून घेणार. इथे मी 1 मिरची टाकली याच्यामध्ये वाटताना, आणि उकळलेली जी पालक होती ती थंड करून त्याची प्युरी करून घेतली. आणि थोडीशी प्युरी आहे ना मी काढून ठेवली आहे, मला परत नंतर तुमच्यासोबत एक रेसिपी याची शेअर करायची, म्हणून थोडीशी काढली, कारण की मला थोड्याच पुऱ्या बनवायच्यात आत्तापुरत्या. याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी, आणि 2 चमचे चण्याचं पीठ, म्हणजे खरपूसपणा येईल आणि चव येईल म्हणून. त्याच्यानंतर याच्यामध्ये हे जिरं जे आहे ना ते कुटून टाकलं आहे मी. कुटून टाकल्यामुळे काय होईल, वास चांगला त्याचा उतरेल म्हणून कुटून टाकायचं आहे, त्याचा फ्लेवर छान येईल त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर अगदी थोडासा ओवा टाकलेला आहे, आणि पांढरे तीळ थोडेसे, मीठ टाकून घेतलं आहे. त्याच्यानंतर ही जी प्युरी आहे पालकची ती पूर्ण ॲड करते, आणि याच्यातच पाणी ॲड करते मी. आणि जे मी पालक उकळून ठेवलेलं जे पाणी होतं ना ते काढून ठेवलं आहे हे, कारण की चांगलं पाणी आहे. पालक मी 2-3 वेळा धुवून घेतली आणि मग उकळून घेतलं आहे, त्यामुळे मग मी ते पाणी वापरणार आहे बस. आणि आता याच्यामध्येच मी मळून घेणार आहे. आता हे मळून झालं आहे, याला थोडा वेळ भिजत ठेवते 15-20 मिनटं, त्याच्यानंतर पुऱ्या करते. तोपर्यंत बाकीचं माझं सगळं जेवण होईल. पालकाची पुरी टम्म फुगली आहे, मी तुम्हाला दुसरी पण दाखवते. मस्त टुमटुमी त्याच्या फुगतात पालकाच्या पुऱ्या, छान झाल्यात. वास एकदम अगदी सुंदर सुगंध सुटलाय. ही ना अशी लाल झाली ती तुम्ही कच्ची काढली असेल, पटवतो नको हातून पटवतो. पीठ जरा पातळ झालंय, कारण की आम्ही खाली गेलो होतो, मला दळून द्यायचं होतं, त्यामुळे पीठ जरा थोडंसं पातळ झालंय. हे तळतायत आज पुऱ्या, करा पडते, म्हणजे कसं पटपट होईल ना म्हणून. मग चला, आत्ता वाजलेले आहेत 11, व्हिडिओ एंड करण्याची वेळ झालेली आहे. आणि मला ना तुम्हाला जेवण दाखवायचं होतं, पण त्या दरम्यान फोन आला, आणि जेवता जेवता तो म्हणजे फोन संपेपर्यंत
जेवण संपलं पण फोन काही संपला नाही, त्याच्यामुळे मला तुम्हाला दाखवताच नाही आलं. तर नाहीतर मस्त प्लेट दाखवायची होती मला जेवणाची, की पालकाच्या पुऱ्या, वांग बटाट्याची भाजी, डाळ भात आणि पापड तळले होते. तर छानसं झालं होतं सगळं. फक्त पुऱ्या थोड्याशा तेल जास्त पिल्या होत्या, माहीत नाही आता कशामुळे ते. नॉर्मल मी गव्हाच्या पुऱ्या करते तेव्हा त्या इतक्या तेल पीत नाहीत, शक्यतो नाहीच पीत. तर असं बघा, तुम्हाला ट्राय करायची असेल तर तुम्ही पालकाची पुरी ट्राय करू शकता. खायला चांगली झाली होती, टेस्टी झाली होती. आणि मुलं खात नसेल तर बेस्ट ऑप्शन आहे हे. तर तेल लावलं मस्त चपचपून, असं वेणी घातली आहे आणि उद्या धुवायची आहे. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपतो. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक नक्की करा. आणि आजपासून वाक्य थोडंसं बदलणार आहे, चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. मी म्हणायची ना की आवडलं तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता, असं नका करू. सबस्क्राईब पण नक्की करा, कारण की तुम्ही जर सपोर्ट केलं तरच छोटे यूट्यूबर ग्रो करतील. तुमच्यामुळे चॅनल ग्रो व्हायला मदत होते. त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. तुमच्यामुळेच आम्हाला प्रेरणा मिळते नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. छान छान कमेंट करतात, त्यामुळे खूप भारी वाटतं. आणि एक नवीन दिवस, एक नवीन व्हिडिओ खूप भारी वाटतं तुमच्यासोबत शेअर करायला. काही गोष्टी कमेंट येतात ना, त्या वाचायला पण खूप भारी वाटतं. त्यामुळे तुमच्यामुळेच हे चॅनल चाललं आहे. त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक नक्की करा. चला, उद्या पुन्हा भेटते अशाच एका छान छान नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.